वर्ग न शिकलेले गाडगे बाबा सतत आपल्या कीर्तनातून प्रबोधन करायचे. एकदा गाडगे महाराज नदी किनारी गेले. तेथे पिंडदान सुरू होते. मृत्यूनंतर स्वकीय आप्तेष्टांसाठी केला जाणारा विधी म्हणजे पिंडदान. त्या विधीमध्ये एका द्रोण ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये भात ठेवला होता आणि मंत्रोच्चार देखील सुरू होते. आपल्या साध्या वेशामुळे एखाद्या भिक्षुकासारखे वाटणारे गाडगे महाराज तिथे गेले आणि भटजीबुवांना म्हणाले, भटजी बुवा मी हा भात खाऊ का? भटजीबुवा चिडले. ते म्हणाले, हा भात नाहीये, पिंड आहे, पिंड. पिंड काय असतो? भटजीबुवांनी पुन्हा एका व्यक्तीकडे बोट दाखवले आणि म्हणाले, त्या व्यक्तीने डोक्यावरचे केस काढले होते. ते म्हणाले, त्यांच्या वडिलांचा देहांतवास झालाय आणि त्यांचे वडील स्वर्गी गेले. त्यांचे वडील जे स्वर्गी गेले आहेत त्यांच्यासाठी हा पिंड इथे ठेवलाय. गाडगे महाराज म्हणाले, त्यांचे वडील वारले, ते स्वर्गी गेले. तो स्वर्ग देखील किती दूर आहे आणि भात इथे आहे. आता त्यांना त्याचा काय उपयोग आहे ना? आणि मला खूप भूक लागली आहे, मला तो भात द्या ना. भटजी बुवा अजून चिडले आणि म्हणाले, त्याच्यासाठी तर मी मंत्रोच्चार करतोय ना. पुन्हा गाडगे बाबा म्हणाले, मंत्रोच्चाराने काय होणार आहे? भटजी सांगतात की या मंत्रोच्चाराने हा पिंड त्यांच्या वडिलांकडे स्वर्गात पोहोचणार आहे. गाडगे महाराज म्हणतात, खरंच तो पिंड स्वर्गात पोहोचेल? स्वर्ग तर खूप दूर आहे ना. याच्यावर खूप वाद होतो, त्या दोघांचे खूप बोलणे होतात. त्यानंतर गाडगे महाराजांना काय वाटतं माहिती नाही, ते नदीत उतरतात आणि बडबडत राहतात की बापरे, भटजीबुवा म्हणत आहे की स्वर्ग करोडो मैल दूर आहे आणि हा पिंड तो तिथे पोहोचवत आहे. नंतर त्यांनी नदीचं पाणी देखील हाताने चौफेर उडवणं सुरू केलं. लोकांवर जसजसं पाणी उडायला लागलं ना, लोक चिडचिड करायला लागले आणि ओरडायला लागले की हे तू पाणी का उडवत आहेस? तर गाडगे महाराज म्हणाले की मी कुठे पाणी उडवतोय? लोक म्हणतात, अरे मग तू काय करतोय? हे बघ ना, सगळीकडे पाणी उडवतोय, आमच्या अंगावर ते पाणी येत आहे. ते म्हणतात, मी पाणी नाही उडवत आहे, मी तर माझ्या शेतीला पाणी देतोय ना. कुठे आहे तुझं शेत? इथे तर काहीच दिसत नाही तुझी शेती. त्यावर ते म्हणतात की अमरावती जिल्ह्यात आहे माझं शेत. अरे इथून किती दूर असेल ते अमरावती? 400 मैल तर असेलच ना. लोक म्हणतात, तू इथून पाणी उडवतोय, कसं काय पाणी तुझ्या शेताला जाईल रे? तेव्हा गाडगे महाराज म्हणतात की भटजी बुवा म्हणतात ना की मंत्रोच्चाराने करोडो मैल दूर असलेल्या स्वर्गी भात पोहोचू शकतो. तर मला वाटलं की मी देवाचं नाव घेईल, देवाची प्रार्थना करेल, देवाचे मंत्र म्हणेल, तर हे पाणी देखील 400 मैल दूर माझ्या शेतापर्यंत जाईलच ना. याला म्हणतात तर्कबुद्धीचा उपयोग करणे, याला म्हणतात विवेकवाद स्वीकारणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे. एकही वर्ग न शिकलेले गाडगे महाराज आपल्याला शिकवतात की विचार कसा करायला हवा. हा विचार आपण जीवनात अंगीकारला पाहिजे. यावर